2016 as reported by the select committee be taken into consideration. माननीय श्रीमती प्रतिमा धनोरकर जी, प्रतिमा धनोरकर जी स्टँडिंग ऑन ऑफ इट. धन्यवाद अध्यक्ष महोदय. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज मी या सभागृहात सादर झालेल्या दिवाळखोरी आणि नादारी संहिता दुरुस्ती विधेयक 2025 वर माझे विचार मांडण्याकरता मी आपल्यासमोर उभी आहे. 2016 जेव्हा हा कायदा आला तेव्हा उद्योगांना वेळेत पुनर्जीवित करणे हा मुख्य उद्देश होता. मात्र गेल्या शतकातील अनुभव पाहता या प्रक्रियेत अनेक गंभीर संरचनात्मक अडचणी निर्माण झाल्या आहेत. माननीय अध्यक्ष महोदय, प्रामुख्यानं दिवाळखोरीच्या बाबतीत असतील किंवा कॉपरेटिव्ह बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर बुलढाणा, वर्धा आणि उस्मानाबादचं मी 2002चं प्रामुख्यानं उदाहरण आपल्यासमोर सांगेल की ज्या बँकेची कॅपॅसिटी ही 100 करोडची आहे अशा लोकांना आपण 1000 कोटीपर्यंत कर्ज देऊन लोन देऊन आपण त्यात प्रामुख्याने तपासलं पाहिजे की त्याची कॅपॅसिटी ही खरंच तेवढं लोन घ्यायची आहे का. त्याची कॅपॅसिटी जर 100 करोडची असेल तर 100 करोडचंच लोन आपण दिलं पाहिजे. पण आपण 1000 कोटीचं लोन त्या ठिकाणी दिलं. आणि प्रामुख्यानं बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही दिवाळखोरी झाली. आणि ही का झाली यात प्रामुख्यानं दोषी कोण होतं की संचालक मंडळानं आपल्या जे जवळचे नातेवाईक असतील, आपल्या ओळखीचे जे लोक आहे अशा लोकांना, सगळ्या लोकांना लोन त्या ठिकाणी देऊन बँकेची एक प्रकारची फसवणूक या ठिकाणी केली. आणि जास्त कॅपॅसिटीपेक्षा जास्त ही लोन दिल्यामुळे या ठिकाणी हा प्रकार झाला. आणि खऱ्या अर्थानं जे लोन दिलं त्यात लोनमध्ये हे शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्या ठिकाणी होते. म्हणजे नुकसान हे फक्त त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालं. ज्यांनी कर्ज वाटप केलं किंवा ज्यांनी कर्ज घेतलं त्याचं तीळ मात्रही नुकसान या ठिकाणी झालं नाही. आणि पैसा काही कमी पैसा या ठिकाणी नव्हता. जवळपास 300 ते 700 कोटीपर्यंतचा पैसा या ठिकाणी शेतकऱ्यांचा हा कर्जाच्या निमित्तानं त्या ठिकाणी वाटला गेला. आणि यात प्रामुख्यानं दोषी कोण होतं तर त्या बँकेचे संचालक मंडळ जे काही होतं, काही अधिकारी देखील या ठिकाणी होते. आणि काही आपण पाहिलं की असे प्रकार झाले तर त्यात प्रामुख्यानं काही राजकीय लोकांचा दबाव देखील होता. आणि सगळ्याची सांगड घालून या ठिकाणी हा बुलढाणा बँकेचा विषय त्या ठिकाणी झाला. आणि पैसे अडकले कोणाचे, मेन त्यात ठेवीदार कोण कोण होते तर आपले शेतकरी असतील, लहान ठेवीदार असतील, ज्या बचत गटाच्या महिला होत्या त्या असतील, फेरीवाले किंवा छोटे उद्योजक होते ज्यांनी या ठिकाणी पैसा गुंतवला. या सगळ्या लोकांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालं. आपण पाहिलं पाहिजे की आपण बँकेमध्ये जेव्हा आपण विमा काढतो, अनेक बँका अशा आहे की 5 लाखापर्यंतचा विमा आहे, ते पैसे आपण बँकेत जमा करतो. आणि ते पैसे जमा केल्यानंतर असे विम्याच्या नावावर घेतलेले हजारो कोटी रुपये हे बँकेमध्ये जमा आहे. पण जमा असलेली रक्कम जी बँकेत जमा आहे ते सरकारकडून कुठंतरी त्याचा परतावा हा झाला पाहिजे. शेतकऱ्यांना जर का खरंच त्याची गरज असेल तर ते पैसे आपण त्या ठिकाणी वितरित केले पाहिजे. आपण बघितलं असेल की या ठिकाणी माननीय अमितजी शहा यांच्याकडे सहकार खातं आहे. आणि सहकार खात्याच्या निमित्ताने त्यांनी हे खातं निर्माण केलं आणि स्वतःकडे घेतलं. सहकार म्हणजे ही काही फक्त बोलाची बाब नाही तर सहकार म्हणजे ही एक संस्था आहे, तो एक विश्वास आहे आणि ते एक नातं आहे. आणि जो या विश्वासाशी खेळतो त्याला कदापि ही माफी या ठिकाणी नाही तर त्याला शिक्षा ही प्रामुख्याने त्या ठिकाणी झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, बँकेत पैसे कोणाचे होते? ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन पै जमा केला त्या शेतकऱ्यांचे पैसे त्या बँकेत होते. ज्या महिलांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून एफड्या जमा केल्या त्या महिलांचे पैसे त्या ठिकाणी होते. ज्या लोकांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी पैसा जमा करून ठेवला त्या लोकांचे पैसे त्या ठिकाणी बँकेत जमा होते. माझ्या सरकारला सवाल आहे या ठिकाणी की आपण किती दिवस अशा चौकशा या ठिकाणी चालवणार आहात, किती दिवस जनतेला आपण या ठिकाणी रडवणार आहोत आणि किती दिवस आरोपी हे हसणार आहे आणि किती दिवस आरोपी हे मुक्त फिरणार आहे. मंत्री महोदय, आता जनतेचा संयम हा संपलेला आहे. त्याच्यामुळे ये जो खामोशी है ये तूफान बन जाएगी. आणि आज जी जनता झुकली आहे ती कधीही असलेली सत्ता ही उलटून टाकण्याची ताकद त्या जनतेमध्ये आहे. आणि हिशोब हा होणारच, तो जनतेच्या न्यायालयात होणार हे आपण कदापिही विसरलं नाही पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, प्रामुख्याने काही बँकेचे नाव मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. पंजाब नॅशनल बँक आहे जिने 13,000 कोटीचं कर्ज डुबवलं.
त्यात नीरव मोदी आणि मेहुल चौकसी या लोकांचे प्रामुख्यानं नाव त्या ठिकाणी आहे. PMC बँक होती जिनं 6,500 कोटीचं कर्ज घेऊन त्यांनी ते कर्ज लपवलेलं आहे. SDIL जी बँक आहे तिनं देखील दिलेलं कर्ज त्या ठिकाणी लपवलेलं आहे. यात देखील आपण बघितलं असेल की जे पेन्शनचे लोकांचे पैसे होते, फेरीवाल्यांचे पैसे होते, असे हजारो कोटीचे पैसे त्या ठिकाणी होते. येस बँक जी हजारो कोटीचं कर्ज घेऊन या ठिकाणी गेली. ICSC बँक आहे जी हजारो कोटीचं कर्ज घेऊन या ठिकाणी लंपास झाली. प्रामुख्याने या ज्या बँक आहे, लक्ष्मी विलास बँक झाली, ग्लोबल ट्रस्ट बँक झाली, सहारा इंडिया बँक आहे आणि मुंबई कॉर्पोरेट बँक, या बँकेचा देखील यात समावेश आहे. याचा देखील विचार आपण या ठिकाणी नक्की केला पाहिजे. महाराष्ट्रातील सरकारच्या नावाखाली काही बँका ज्या आहे ज्या लुटीचे अड्डे बनलेले आपल्याला दिसत आहे. PMC बँक जी हजारो कोटीचा घोटाळा झाला. महाराष्ट्र स्टेट कॉर्पोरेटिव्ह साखर कारखान्याच्या नावाखाली गैरव्यवहार झाला आणि बुलढाणा सेंट्रल कॉर्पोरेटिव्ह बँकमध्ये देखील शेकडो कोटी अडकले. हा केवळ योगायोग नाही तर हा एक पद्धतीचा आता पॅटर्न राबवलेला आपल्याला दिसत आहे. हा पॅटर्न कुणासाठी झाला, कुणाच्या आश्रयाखाली लोकांना लुटण्याचा हा धंदा झाला, याची देखील चौकशी आपण या ठिकाणी नक्की केली पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, बैंकों में रखे थे सपने हमने, प्रामुख्याने मी एक शेअर या ठिकाणी म्हणू इच्छितो की बैंकों में रखे थे सपने हमने, उन्होंने उसे बाजार बना दिया, हमने भरोसा किया जिन पर, उन्होंने ही हमें कर्जदार बना दिया. माननीय अध्यक्ष महोदय, तुम्ही फक्त या ठिकाणी म्हणता की आम्ही कारवाई करू, रीतसर कारवाई करू, आपण चौकशा करता, आपण समित्या गठीत करता, मात्र जनतेचे जे पैसे परत देण्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहेत ते पैसे परत देण्याची हिंमत आपल्याकडे आहे का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे. याचं उत्तर आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. आज या जगाच्या समोर मोठं उदाहरण आहे. मी प्रामुख्याने ते उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की जिचं नाव लिमन ब्रदर बँक आहे, जिच्या माध्यमातून लाखो लोकांचे पैसे लुटले गेले, अनेक लोक बेरोजगार झाले आणि करोडो लोकांचे लुटलेले पैसे घेऊन या बँकेचे लोक लंपास झाले. त्यात तेच झाले की कॅपॅसिटीपेक्षा जास्त लोन या बँकेने लोकांना दिलं आणि जेवढी कॅपॅसिटी यात नव्हती तेवढा लोन वितरित केल्यामुळे त्या घेतलेल्या लोनचा पैसा हा रिअल इस्टेटमध्ये त्या ठिकाणी वापरण्यात आला आणि प्रामुख्यानं या तऱ्हेच्या बँका ज्या रिअल इस्टेटच्या माध्यमातून दिवाळखोरीच्या वाटेनं घेऊन चालल्या, याचा देखील विचार आपण केला पाहिजे. प्रामुख्याने प्रकर्षानं आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे की अशा बँक ज्या पद्धतीचे चुकीचे काम करत आहे अशा बँकेवरती आपण कारवाई करणार का, हा देखील प्रश्न माझा आपल्या या ठिकाणी आहे. मुंबई कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोठा भ्रष्टाचार त्यात झाला. विधानसभेत गदारोळ झाला की बँकेत भ्रष्टाचार झाला म्हणून, पण ज्याच्यावर आरोप झाले ते गुन्हेगार सिद्ध झाले, यावर काय कारवाई झाली याचा देखील आम्हाला असं दिसत आहे की कुठंतरी हजारो कोटीचा हा घोटाळा झाला असताना देखील सत्ताधारी पक्षाशी निगडीत असल्यामुळे त्यांना कुठंतरी राजश्रय मिळाला आणि या राजश्रयामुळे ते सगळे आरोपी खुलेआम त्या ठिकाणी फिरत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की सरकार छोट्या छोट्या उद्योगपतीचे, छोटे छोटे जे व्यापारी आहे, शेतकरी आहे, त्यांचे घरासाठी आणि व्यापारासाठी घेतलेले जे लोन आहे जर परतफेड केली नाही तर आपण त्यांच्यावर जप्ती आणतो, त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करतो. मात्र याउलट मोठ्या उद्योगपतीसाठी आपण पाहिलं की रेड कॉर्पोरेट टाकून त्यांच्यावर कुठलीही कारवाई आपण करत नाही, उलट त्यांना बाहेर पडून जाण्याची मुभा आपण या ठिकाणी देत आहोत. माननीय अध्यक्ष महोदय, म्हणून माझा आपल्याला या ठिकाणी प्रश्न आहे की या बँकेच्या निमित्ताने का होईना महाराष्ट्र हे देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजन आहे, मात्र आज हे इंजन प्रशासकीय दिरंगाईच्या रुळावर अडकलेले आहे. खासदार बैजयंत पांड्या समितीने 16 डिसेंबर 2025 रोजी एक अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालात अनेक सुधारणा सुचवल्या आहे. IBC अंतर्गत 180 दिवसात निकाल काढणं अपेक्षित होतं, पण अजूनपर्यंत त्यावर कुठलाही निकाल या ठिकाणी झालेला नाही. मुंबई आणि नागपूर सारख्या NCLT खंडपीठामध्ये हजारो प्रकरणं आहे जे वर्षानुवर्ष धुडकात पडून आहे. न्यायमूर्तीची कमतरता आणि अपुऱ्या सोयी सुविधांमुळे राज्यातील उद्योगस्नेही वातावरणाला मोठा तडा गेला आहे. या विलंबाचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील नवीन उद्योजकांना आणि विशेषतः विदर्भातील औद्योगिक विकासाला बसत आहे. सरकारने केवळ कायदे न बदलता ही न्याय प्रक्रिया बुलेट ट्रेनच्या वेगाने कशी चालेल याचा देखील प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. माननीय अध्यक्ष महोदय, आज अनेक प्रकरणात
बँकांना केवळ 10 ते 20% रक्कम मिळते आणि उरलेली रक्कम ही 80-90% रक्कम प्रचंड मोठ्या कर्जमाफीच्या नावाखाली सोडून दिली जाते। हा जनतेच्या घामाचा पैसा आहे। या निमित्ताने मला सरकारला रोखठोक प्रश्न करावासा वाटते की विचारायचा आहे की विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, ललित मोदी यासारख्या पडपुट्या उद्योगपतींना देशात परत आणून वसुली करण्याची आश्वासनं कुठे गेली? हे गुन्हेगार परदेशात जाऊन मोजमजा करत आहे, जनतेच्या पैशाच्या भरोश्यावर मोजमजा करत आहे। मात्र त्यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे जे हजारो कर्मचारी आहे, जे आज बेघर झाले आहे, जे रस्त्यावरती आले आहे, उघड्यावरती त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी आहे। बळीराजाच्या कर्जमाफीचा डिंडोरा पेटणारे हे सरकार या मोठ्या उद्योगपतीची किती कोटीची कर्जमाफी केली याची आकडी जनतेसमोर देणार आहे का? हे आकडेवारी मांडण्यासाठी काय पावले उचलणार आहे आणि त्यांना भारतात परत कधी आणणार आहे याचा देखील उत्तर आपण या ठिकाणी दिलं पाहिजे। कॉर्पोरेटिव्ह क्षेत्रामध्ये सरकार जेवढी तत्परता दाखवते आपण पाहिलं असेल तेवढीच संवेदनशीलता बर्ड्स ऍक्ट 2019 बाबत का दिसत नाही? केंद्र सरकारने हा कायदा फसव्या योजना विरुद्ध आणला, पण आज मैत्रेसारख्या सहाऱ्यासारख्या कंपन्यामुळे आज अनेक ठिकाणी आपल्याला या कंपन्या बुडीत खात्यात गेलेल्या आपल्याला दिसत आहे। 10 वर्षापासून सामान्य लोकांचे जीवन समृद्ध बहु राज्य सरकार मैत्रे आणि सहारा इतर या संस्थांमध्ये गुंतवणूक केलेले पैसे आज पावेतून मिळालेले नाही। या गुंतवणूकदारामध्ये मोलमजुरी करणारे गावखेड्यातील गरीब कुटुंब, सेवानिवृत्त कर्मचारी, महागाईच्या काळामध्ये या सर्व गरीब कुटुंबांना आर्थिक अडचण भासत होती। मात्र या गरीब कुटुंबातील लोकांना जर हा त्यांचा गुंतवणूक केलेला पैसा जर का मिळाला नाही तर या कुटुंबावर उपासमारीची वेळ त्या ठिकाणी आली आहे। नाईलाजाने काही लोकांनी आपली जीवन यात्रा ही संपवलेली आहे। गुंतवणूक त्यांना वापरता येत नाही, हे दुर्दैवी भाग्य त्यांच्या नशिबी आलं आहे। या संकटाने या कुटुंबावर आर्थिक ताण निर्माण होऊन हजारो कुटुंब असे आहे की ज्यांची मानसिक आरोग्य देखील खालावलेले आहे। माझी या बिलाच्या निमित्ताने आपल्याला विनंती आहे की हा विषय कुठंतरी आपण लावून धरून त्या कुटुंबाला प्रामाणिकपणे न्याय या ठिकाणी नक्की दिला पाहिजे। आदरणीय मंत्री महोदय, या बर्ड्स ॲक्टच्या बाबतीत देखील आपण पाहिलं की महाराष्ट्रातील लाखो कष्टकरी आहे, गुंतवणूकदार आहे, जे उद्ध्वस्त झाले आहे। ईडी, CBI आणि सेबी सारख्या केंद्रीय यंत्रणांना देखील जप्त केलेल्या मालमत्ताचे मूल्यांकन का रखडले आहे? जप्त केलेला हा निधी तात्काळ सक्षम प्राधिकरणाकडे वर्ग का केला जात नाही? ज्याप्रमाणे आपण उद्योगासाठी IBC मध्ये सुधारणा करत आहोत त्याच तत्परतेने बर्ड ॲक्ट अंतर्गत 180 दिवसाच्या आत सामान्य पीडित गुंतवणूकदाराला त्याचा पैसा परत मिळणं याची लेखी खात्री हे सरकार देणार का? हा देखील प्रश्न माझा या ठिकाणी आहे। माननीय अध्यक्ष महोदय, जेव्हा एखादी कंपनी दिवाळखोरीत जाते तेव्हा तिथल्या कामगाराचे कुटुंब रस्त्यावर येते। दुर्दैवाने या प्रक्रियेत कामगाराचे थकीत वेतन आणि PF ला शेवटचे स्थान दिले जाते। या दुरुस्ती विधेयकाच्या निमित्ताने विधेयकात कामगाराच्या देण्यांना सर्वोच्च प्राधान्य हे मिळायला हवे होते, पण आपण पाहिलं की त्यांना कुठंतरी डावलून त्यांना सर्वोच्च स्थान हे या ठिकाणी मिळत नाही आहे। तसेच या प्रक्रियेत जाणीवपूर्व दिरंगाई करणाऱ्या यंत्रणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व निश्चित करणे हे अनिवार्य आहे। अध्यक्ष महोदय, हे विधेयक केवळ सूटबूट घालून उद्योगपतीच्या सोयीचे न राहता ते बँका, सामान्य गुंतवणूकदार, छोटे उद्योजक आणि कष्टकरी कामगार यांच्या हिताचे असावे अशी मी मागणी या ठिकाणी करत आहे। अध्यक्ष महोदय, केवळ कायदे हे कागदावरती न ठेवता त्यातून पीडितांना प्रत्यक्ष न्याय आपण या ठिकाणी खरंच देणार आहे का याचा देखील विचार प्रामुख्याने या ठिकाणी केला पाहिजे। आता ज्या पद्धतीने मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातील जिल्हा सहकारी बँकेचा विषय मी आपल्याला बोलली, बुलढाणा असतील, वर्धा असतील, उस्मानाबाद यासारख्या जिल्ह्यामध्ये ज्या सहकारी बँका आज आर्थिक संकटात आहे, या बँका ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। दिवाळखोरी जाहीर करताना किंवा रिझोल्युशन प्रक्रिया राबवताना या सहकारी बँकाच्या पुनर्जीवनाचा आणि तिथल्या सामान्य ठेवीदारांच्या सुरक्षिततेचा कायदा प्रामुख्याने करणं हे अत्यंत आवश्यक आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आपण यात बघितलं असेल की आज केंद्र सरकारने जवळपास 52 मोठ्या उद्योगपतीचं कर्ज या ठिकाणी माफ केलं। केंद्राचं जे बजेट या ठिकाणी सादर झालं त्या बजेटमध्ये 8 लाख
करोड रुपये आपण माफ केले. मुठभर उद्योगपतीचे कर्ज माफ करण्यासाठी सरकारकडे पैसा आहे, मात्र मुठभर पेरून जो पोतभर कमावतो, जो जगाचा पोशिंदा आहे, ज्या पोशिंद्याच्या भरोशावर आपण आपलं दैनंदिन जीवन या ठिकाणी जगत आहोत, अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी शासनाकडे पैसा नाही. यापेक्षा दुसरी शोकांतिका ही आपल्याला होऊ शकत नाही. म्हणून माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की ज्यांना कर्जमाफी करण्याकरता पैसा नाही अशा शेतकऱ्यांचा देखील विचार आपण या ठिकाणी केला पाहिजे. राज्यातील शेती ही आधीच गंभीर संकटात सापडलेली आहे. वाढता उत्पादन खर्च, बाजारातील अनिश्चित भाव, नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी ह्या पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या कोलमडून गेलेला आहे. अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण कर्जमाफी होणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण आपण पाहिलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकरता किंवा शेतकऱ्यांचा सातबारा हा कोरा करण्याकरता आपल्याकडे पैसे नाही. मात्र जे मोठे उद्योगपती या ठिकाणी कर्ज घेऊन पडत आहे, अशा लोकांसाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कर्ज आपल्याला दिसत आहे. माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी प्रामुख्यानं काही विषय आपल्याला बोलू इच्छित आहे की ज्या पद्धतीनं केंद्र सरकारनं हा सगळा विषय या ठिकाणी घेतला. मुंबईच्या बाबतीतही मी आपल्याला आता सांगितलं. आणि मुंबईच्या बाबतीत बोलत असताना जे छोटे छोटे लोक आहे, प्रामुख्यानं बचत गटाचा विषय मी आता बोलली की बचत गटाच्या महिला या जिल्हा बँकेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम करत आहे. आज आतापर्यंत लोकांची मानसिकता होती की महिला या फक्त ग्रामीण भागात नाही तर शहर भागातल्याच महिला हुशार असतात, ग्रामीण भागातील महिला या काम करू शकत नाही. पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून जे बळ पाठबळ महिलांना देण्यात येते, त्या माध्यमातून महिला या अतिशय सक्षमपणे ग्रामीण भागात देखील काम करत आहे. आणि हे सगळं करत असताना फेरीवाले असतील, छोटे छोटे उद्योग करणारे लोक असतील, यांच्यासाठी आपले सगळे अटी नियम आहे. मात्र जे खऱ्या अर्थानं समाजात काम करत आहेत त्यांच्यासाठी आपला नियमना हा कायदा या ठिकाणी का नाही, याचा देखील विचार आपण या ठिकाणी नक्की करावा. माननीय अध्यक्ष महोदय, धन्यवाद. आपण बोलण्याची संधी या ठिकाणी मला उपलब्ध करून झाला.